आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. श्राऊ, आता ह्या क्षणी तुला काय वाटतंय ना, मला कळतंय, पण आपण जे भोगलंय ना ते विसरायचं नाहीये. आणि ह्या अशा माणसांसाठी डोळ्यात अश्रू आडायचे नाहीयेत. पण ताई, अक्षय माझ्याशी कसाही वागला असला ना तरी मला खात्री आहे की त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आणि खरं तर तो जे काही वागलाय ना माझ्या बरोबर, तो त्याच्या आईच्या सांगण्यावरून वागला असेल. मला 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 माहिती आहे त्याचं माझ्यावर प्रेम आहे. त्या मुलाने त्याच्या आईच्या विरोधात जाऊन तुझी बाजू घ्यायची कधी हिम्मतच दाखवली नव्हती. आणि तो जे काही वागलाय ना त्यामुळे आज आपण हे भोगतोय. काय म्हणाली होतीस, आठवतंय ना? आपण जर आपल्या इमोशन्स मध्ये वाहवत गेलो ना श्राऊ, तर आपल्याला आपलं गोल अचीव करता येणार नाहीये. मग हे विसरायचं नाहीये. अगं पण आई, शांत. आणि मी काय सांगते नीट ऐक. माझ्याकडे एक प्लॅन आहे, पण आता त्यासाठी मला तुझी मदत हवी. एक मिनिट, म्हणजे मी त्या पार्टीत यायचं असं म्हणतेस तू? नाही नाही ताई, तू मला दुसरं काहीही सांग, मी करेन, पण मी हे नाही करू शकणार ताई. श्राऊ, तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा बदला आता तुलाच घ्यायचा आहे. असं कच खाऊन चालणार नाहीये. आपल्याला अजून खूप मोठा टप्पा गाठायचा आहे आणि त्यासाठी आधी मनाची तयारी करायला हवी. कळतंय तुला मी काय म्हणते? हो होत आहे. गुड. काय कशी एकटीच का बसलीस? काय नाही. सूप दिलं का त्यांनी तुला? नाही. कोण आहे? तुलसी नाहीये तर? ही नवीन मेड नम्रता. आपल्या घरातले सगळे कायदे सांगितलेत का? हो, मला सगळं अगदी तोंडपाठ. आम्ही बोलत असताना कुणीही मध्ये बोलायचं नाही, ठाऊक आहे मला. ओके. सगळ्यात महत्वाची गोष्ट, या घरात काम करायचा पगार मिळतो, चुका करायचं नाही आणि तोंड तर अजिबात चालवायचं नाही. तोंड बंद, कामासाठी हात सुरू. डू यू अंडरस्टँड? हो मॅडम. आणि येस, उद्या खूप मोठं फंक्शन आहे, खूप इम्पॉर्टंट फंक्शन, खूप वर्कलोड असणार आहे. सो आता डिसाइड कर, तुला काम करता येणार आहे की नाही. उद्या कंप्लेंट चालणार नाही. हो मॅडम, कामाचा पगार घेणार म्हटल्यावर कारण देऊन कसा चालेल? तुम्हाला माझ्या कामात कुठेही कंप्लेंटला जागा मिळणार नाही. ते उद्या कळेल. मॅडम, तुमची कॉफी. तुम्हाला थंड कॉफी चालत नाही ना? मी गरम करून आणू? आजी मॅडम, हे घ्या तुमचं सूप. हो. आणि ह्या जेवणाआधीच्या गोळ्या. इम्प्रेस करायचा जरा जास्तच प्रयत्न करते ना. नाही, तिला म्हणावं आम्ही इतक्या पटकन इम्प्रेस होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, यशोधरा सरनाईक इतक्या पटकन कुणावर विश्वासही ठेवत नाही. श्राऊ, मी तुला विसरण्याचा कितीही प्रयत्न केला ना तरीही मी तुला विसरू शकत नाहीये. मी शनायाशी लग्न करायला तयार झालोय, पण त्याची कारणं वेगळी आहेत. पण तू मला माफ करशील ना श्राऊ? तुला कळेल ना मी हे सगळं का करतोय ते.
अक्षय, काय एकटाच काय करतोयस इथे? काय चाललंय? काही नाही रे, असंच. अरे असंच काय, उद्या तुझी एंगेजमेंट आहे, नवीन रिलेशनशिप, नवीन आयुष्य. काय फील करतोयस? काय फील करणार आहे? नवीन रिलेशनशिप, नवीन आयुष्य, लग्न, जबाबदारी, मला हे सगळं नकोय. श्रेयस, असं वाटतंय ना की आता कुठेतरी पळून जावं. अक्षय, तुझा पास्ट विसरणं तुझ्यासाठी किती अवघड आहे हे मला माहिती आहे, पण हे सगळं चांगल्यासाठी होतंय असा विचार करून बघ. आपल्याकडे दुसरा काही ऑप्शन आहे का? आणि अरे आता मध्ये काही दिवस तू बेटर वाटत होतास मला, आज पुन्हा अपसेट वाटतोयस. तुझ्यात आणि शनायात काही प्रॉब्लेम झालाय का? काही भांडण वगैरे झालंय का? तसं काही असेल तर सांग मला. मग काय झालंय? अक्षय, तुला माहितीये तू शेअर करू शकतोस माझ्याशी हवंय ते. काही नाही श्रेयस, काही नाही. श्रेयस, सगळीकडे शोधतोय आम्ही. बॉयज, काय चाललंय? भावाभावांमध्ये गॉसिप वगैरे सुरू आहे की काय? ओ, डिड आय डिस्टर्ब यू गाईज? नाही नाही मम्मा, गॉसिप वगैरे काही नाही. अक्षय, आय एम सॉरी, मी मम्माना खरं सांगतोय. श्रेयस, काय झालं? मम्मा, अक्षय या लग्नामुळे खुश नाही असं मला वाटतंय. व्हॉट? आय मीन, अक्षय काय झालंय? इतकी छान मुलगी आम्ही सून म्हणून पसंत केलीये, शनाया आवडली नाहीये का तुला? एक मिनिट, इज समथिंग रॉंग? आय मीन, असं काही घडलंय का जे तू श्रेयसला सांगतोयस पण आम्हाला सांगत नाहीयेस? नाही नाही मम्मा, तसं काही नाहीये. नवीन जबाबदारी आहे ना, सो त्यातच जरा टेन्शन, बस. बस इतकंच? कम ऑन बेटा, अरे आम्ही आहोत ना, यशोधरा सरनाईक, तुमची मम्मा. कम व्हॉट मे, कुठलीही सिच्युएशन असेल ना तरी तुमची मम्मा तुम्हा दोघांच्या मागे खंबीरपणे उभी राहणार आहे कायम.